हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत छोले भटुरे। तर चला ह्यासाठी हे बघा, रात्रभर भिजत ठेवलेले हे छोले आता एक दोन पाण्याने परत धुवून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये ठेवून त्यामध्ये लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तमालपत्रे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे साधारणतः 1 ते 1.5 ग्लास। हा काबुली चना बुडेल, वरती एक अर्धा इंच पाणी राहील इतकं पाणी ठेवायचं आहे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता कुकरच्या 3 ते 4 शिट्या झालेल्या आहेत आणि छान व्यवस्थित असं शिजून झालेलं आहे। आता हे बघा, कांदा कट करून घ्यायचा आहे, बारीक कांदा कट करायचा आहे। बघा, आता कांदा कट करून घेतलेला आहे। आता त्याच भांड्यामध्ये टोमॅटो, मिरची, लसूण, थोडा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि बारीक असा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, हा पण बारीक करून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे बारीक। आता कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाली की तेल टाकायचं आहे, साधारणतः 1 ते 1.5 चमचा, आणि त्यामध्ये तेल पण गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालं की जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकून द्यायचा आणि हिंग टाकायचं आहे, साधारणतः पाव चमचा। आता हे बघा, बारीक कट केलेला आपण कांदा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यात लाल मिरची टाकायची आहे। आता हे बघा, छान परतून घेऊयात आपण। आता जो टोमॅटो कट केलेला आहे तो ह्याच्याबरोबर टाकायचा आहे। आता हाही व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। चांगला मऊ व्हायला पाहिजे कांदा टोमॅटो। आता मीठ टाकायचं आहे आणि कांदा लसूण मसाला, गरम मसाला पावडर आणि हळद पावडर हे टाकलेले आहे आणि व्यवस्थित आता छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। आता हे बघा, 2 मिनिटांनी मसाला बघा छान परतला गेलेला आहे। आता जो आपण चणे उकडून घेतलेला आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये। आता मिक्स करूया व्यवस्थित असं। हे बघा, झाकण ठेवायचं आहे आणि अशी चांगली उकळी काढून घ्यायची आहे। परातीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे मैदा घेतलेला आहे, 2 चमचे रवा घ्यायचा आहे, 1 चमचा छोटासा साखर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन आपण जसा चपातीचा गोळा करतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा हा गोळा करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। थोडं घट्टच करायचं आहे, हे पातळ नाही करायचं। हे बघा, या पद्धतीने आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे। आता हे बघा, तोवर इकडे उकळी आलेली आहे छान। हे बघा, हे शिजलेलं आहे, जवळपास झालेलं आहे। आता गॅस बंद करूयात आणि साईडला ठेवून देऊ। आता हे बघा, पीठ झालेलं आहे 10 मिनिटं याला। आता एक छोटा लिंबाच्या आकारापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे हा, कारण भटोरे हे जरा मोठे असतात, त्यामुळे जरा मोठा पुरीपेक्षा थोडीशी मोठी करायची आहे। हे बघा, झालेली आहे। तेल गरम झालेलं आहे, थोडासा गोळा हे करून बघितला तेल गरम झालेलं आहे का। हे बघा, छान टम्म फुगणारी ही भटोरा तयार आहे। तर हे बघा किती छान झालेले आहेत, हे छान होतात, चवीला अप्रतिम होतात। साईडला लच्छा कांदा केलेला आहे, तोही छान लागतो ह्या छोले भटोऱ्याबरोबर। तर चला, आता वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।